नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांचा प्रपोज डे असतो आणि त्याच सेलिब्रेशन चाललेलं असं तर अर्जुनने सायलीसाठी सुंदर अशी रिंग आणलेली असते आणि गुडघ्यावर बसून तो सायलीला प्रपोज करत असतो. सायलीला म्हणत असतो की बायको, आजपर्यंत मी तुला कधीच प्रपोज केलेला नाहीये किंवा या कोणत्या गोष्टी मी तुझ्यासाठी केलेल्या नाहीत, पण आज मी तुला आयुष्यभरासाठी 7 जन्मासाठी माझी बायको होशील का, असं प्रपोज त्याने केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुनने हे जे काही प्रपोज केलेलं आहे ते पाहून सायली मात्र खूप खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीने सुद्धा अर्जुनच हे प्रपोज स्वीकारलेलं आहे. त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सायली खुश झालेली असते आणि अर्जुनकडे तिचा हात देते. अर्जुन तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. सायलीला खूप छान वाटत असतं, कारण लग्नाला जवळजवळ 3 वर्ष होत आलेले आहेत आणि तरीही त्यांच्या बाबतीत हे झालेलं नव्हतं, प्रपोजल नव्हतं. त्यामुळे आता अर्जुनने स्वतः सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि सायलीला हे 7 जन्मासाठी प्रपोज केलेलं असतं. त्यामुळे सायलीला मात्र खूपच छान वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली तर खुश झालेली असतेच, परंतु सायली ज्या पद्धतीने खुश झालेली आहे ते पाहून अर्जुनला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो. इकडे आपण पाहतो की सायलीच्या बोटामध्ये अर्जुन अंगठी घालतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. सायली सुद्धा पाहत राहते. अर्जुन सायलीला सांगू लागतो, एवढंच नाही तर मी आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत, असं म्हणत अर्जुनने त्याने जी कविता केलेली असते तो म्हणतो की मी तुझ्यासाठी ना 2 ओळी लिहिलेल्या आहेत. आणि मग अर्जुनने जी केलेली कविता आहे ती अर्जुन तिला वाचून दाखवतो. तेव्हा अर्जुनने तिथे लिहिलेली केलेली कविता असते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीचे अत्तर व्हावे. अर्जुनने म्हणजे मराठीत अर्जुनने कविता करण ही गोष्ट खूपच मोठी असते. आणि मग अर्जुनने ही कविता सायलीला वाचून दाखवल्यानंतर सायलीला सुद्धा खूप छान वाटतं, कारण एवढी भारी गोष्ट ही सायलीच्या बाबतीत घडलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच अर्जुन पाहतच राहतो, कारण त्याला या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटलेल्या असतात आणि सायली तर खूपच खुश झालेली असते. सायली म्हणते की एकच मिनिट, असं म्हणत सायलीने आता पुढचं काम करायला घेतलेलं असतं. ते म्हणजेच पेन घेते आणि त्या कवितेवरती पुढच्या 2 ओळी लिहायला घेते, कारण आता सायलीकडूनही ते सरप्राईज इकडे अर्जुनला मिळणार असतो. अर्जुनला खरं तर नवल वाटत असतं, कारण कविताकरण वगैरे ह्या गोष्टी आणि त्यात मराठीत अर्जुनने हे सगळं केले, या गोष्टीचं सायलीला भारीच कौतुक वाटत असतं. मग सायली कवितेमध्ये पुन्हा 2 ओळी ॲड करते आणि अर्जुनच्या पुढे बसते आणि म्हणते, माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. म्हणजेच या 2 ओळींनी खूप काही सांगून गेलेलं असतं आणि अर्जुन मात्र पाहतच राहतो. त्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता दोघांच्याही प्रपोज डे हा अनोख्या पद्धतीने खूप छान असा सेलिब्रेट होत असतो. इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशी कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता किचनमध्ये येतात. अर्जुन किचनमध्ये आलेला असतो. फुल तयारी चाललेली असते, कारण अर्जुनला रोज सकाळी लवकर उठायचं असतं, सगळी तयारी करायची असते. आणि मग दोघीही एकमेकींना म्हणू लागतात की काल प्रपोज डे होता ना, मग अर्जुनने काय केलं प्रपोज डे साठी, आणि ती अर्जुनला विचारू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय चाललंय अस्मिताई, काही नाही केलेलं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय हे, आज तर चॉकलेट डे आहे, आज तर बनव सायलीसाठी चॉकलेट. तेव्हा तो म्हणतो की हां, मी माझ्या बायकोच्या आवडीचे चॉकलेट ऑर्डर करणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, तुझ्या जागी जर सायली असती तर तिने स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवले असते. इकडे अर्जुन म्हणतो, इथे चहा कॉफी बनवायचे वांदेत आणि हे चॉकलेट्स बोलायला लागले, चॉकलेट कधी जमणार आहेत मला बनवायला, असं स्वतः अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र कल्पना अस्मिता दोघीही असतात
आणि दोघीही पाहत असतात तेव्हा कल्पना आणि अस्मिता म्हणू लागतात, झाले ना वांदे, नाही जमत ना, म्हणजे घर सांभाळणं, किचन सांभाळणं नाही जमत ना, ह्या गोष्टी बरोबर आहे कसे आता तू मान्यच करून टाक. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी असं कुठे म्हटलं, बनवतो म्हटले ना. या दोघींना मज्जा येत असते कारण अर्जुन हरला हे त्याने मान्य केले पाहिजे, कारण घरची काम ही तेवढीच महत्वाची असतात आणि ती वेळेवर झाली पाहिजेत असं यांचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच सायली तिथे असते आणि सायली आल्यानंतर सायली म्हणते, काय बोलत होता तुम्ही, मी आला की थांबला. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही काही नाही बोलत. सायली म्हणते, बरोबर आहे, जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा मग तुम्ही तसंच करताना. मग अस्मिता म्हणू लागते, बरोबर आहे, इथं जर अर्जुन असताना आला असता, माझ्याबद्दलच बोलताय, काय बोलताय सांगा मला, काय बोलताय सांगा. इकडे सायली म्हणत असते, कसं आहे, प्रत्येकाची एक स्पेस आहे ना आणि ती दिली पाहिजे आपण त्याला, म्हणजे प्रत्येकाला त्याची त्याची पर्सनल स्पेस आहे. ठीक आहे. अर्जुन म्हणतो, तू पण बोलत नाही का ममा, बरोबर तिच्या कानाशी, आणि मी आला की गप्प बसलेली असते. सायली म्हणते, ठीक आहे, नका सांगू, तुमचं पर्सनल असेल ना, असं म्हणत सायलीने विषय सोडून दिलेला असतो. इकडे अर्जुन अस्मिता एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे अस्मिताने सरळ सरळ पुन्हा सायलीची बाजू घेतलेली असते आणि तिघीजणी मिळून हसत असतात कारण त्यांना तिघींना मज्जा येत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सचिन मोबाईलवरती काहीतरी पाहत असतो. पाठीमागून साक्षी येते आणि साक्षी सचिनला मिठी मारते. तेव्हा सचिन एकदम दचकतो. तेव्हा साक्षी म्हणते, नको काळजी करूस, नाही बघणार आहे मी तुझे मोबाईलमधले मेसेजेस वगैरे काहीच, त्यामुळे काळजी नको करूस, असं साक्षी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण आता इकडे सुभेदारांच्या घरी तर खुश आहेत. इकडे साक्षी म्हणत असते की नाही, मला माहिती काय होणार आहे ते, कारण साक्षीने ठरवलेलं आहे की आपण हायपर व्हायचं नाही. मग सचिन म्हणत असतो की नाही ना, मी नाही काही खोट बोल, तुझ्याशी मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाहीये, असं इकडे साक्षीला तो सांगत असतो. तेव्हा मात्र साक्षीला तो म्हणत असतो, कधीच मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. साक्षी म्हणत असते, मला माहिती आहे तू आत्ताही माझ्यापासून ती गोष्ट लपवतोय, हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तिच्याकडे पाहून सचिन म्हणत असतो की नाही, पण साक्षी म्हणत असते की मी तुला कोणाबरोबरच शेअर करू शकत नाही, कारण तुझ्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवतोय हे मला माहिती असलं तरीही मी तुला कोणाबरोबर शेअर करू शकत नाही, कारण मी त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून संपवणार आहे. म्हणजेच आता साक्षीने अस्मिताला संपवण्याचा प्लॅन केलेला आहे, कारण तिला असं वाटत आहे की नाही, अस्मिता ह्याच्या आयुष्यातून निघून गेली पाहिजे. इकडे अस्मिता मात्र घरी असते आणि मग अर्जुन, सायली सगळेजण तिथे असतात. चैतन्य तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अर्जुन वहिनी काय चाललंय, झालं का? आणि तेवढ्यातच सायली तिथे येते. पहा, अर्जुन तिथे काम करत असतो, सायली आता ऑफिसला निघालेली असते. आणि मग सायली म्हणते की चला चैतन्य भाऊजी, आपल्याला पहिलं साईटवर जायचं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन तिथून ओरडायला सुरुवात करतो, नाही, साईटवर अजिबात जायचं नाही, मी सांगितले ना, तिथं काही असतं, काही पडलं लागलं तर काय करणार आहे, सांगतोय ना मी. तेव्हा सायली म्हणते की मी कोण आहे, मी अर्जुन सुभेदार आहे ना. आता त्याच्यामुळे अर्जुन सुभेदार हे साईटवर जातात, प्रत्येक ठिकाणी काम करतात आणि इकडे तोपर्यंत अर्जुनच या हाताला चटका लागतो. सायली धावत जाते, त्याच्यावरती प्रेमाची फुंकर मारू लागते, कारण सायलीला माहिती आहे की अर्जुन तिची किती काळजी करतो आणि त्या काळजीमध्ये हे सगळं झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुनच्या हातावरती फुंकर मारल्यावर इकडे कल्पना, अस्मिता सगळेजण तिथे असतात आणि सगळेजण म्हणू लागतात की बरोबर आहे, तसे सायली लगेचच गेलेली आहे. मग सायलीला ते बोललं की सायली म्हणते, नाही चला चैतन्य भाऊजी, आपण निघूया. तेव्हा कल्पना इकडून म्हणत असते
की कसं माहिती का अर्जुन, तुझ्या डोक्यांमध्ये विचारांच काहूर माजलेला आहे. तो जो चटका बसलाय तो त्या विचारांनी बसलेला आहे, काम करताना चटका नाही बसलेला, किंवा ते भांड गरम होतं म्हणून तर चटका नाही बसलेला असे इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुनच म्हणणं असतं की नाही, मला माहिती आहे की चटका कशाने बसलाय. ते कारण अर्जुनला असं वाटत आहे की हा चटका जो आहे तो या भांड गरम झालेलं होतं त्यामुळे बसलाय, पण त्याच दुर्लक्ष होतं म्हणून हा चटका बसलाय ही गोष्ट तो मान्य करत नसतो. आता अर्जुनला चैतन्याने सांगितलेलं असतं की सायली, वहिनी चला असं म्हणत चैतन्याने निघायची तयारी केलेली असते आणि तेवढ्यातच सायलीच्या हातामध्ये जी फाईल असते त्या फाईलमधून ते हार्ट शेपच जे लव्ह लेटर आहे ते खाली पडतं आणि मग चैतन्य ते लव्ह लेटर हातात घेतो आणि म्हणतो, मावशी हे बघ काय. आणि सायली लाजत असते. तेव्हा अस्मिता म्हणायला सुरुवात करते, काल तर मी विचारलं होतं, मला नाही सांगितलं की काय झालेलं आहे ते, आणि आता हे काय म्हणजे. यांचा प्रपोज डे सुद्धा दणक्यात सेलिब्रेट झालाय. मग सगळ्यांच्या समोर चैतन्य ती कविता वाचून दाखवतो आणि म्हणत असतो की आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर हावे. आणि तो म्हणत असतो की माहिती आहे का चक्क हे जे अक्षर आहे ना ते अर्जुन सुभेदारांचे आहे आणि तेही मराठीत लिहिलेलं आहे. त्यानंतर मग सायली वहिनीने त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजेच माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश झालेले असतात आणि मग चैतन्य म्हणत असतो की असा पेपर फाईलमध्ये ठेवू नये प्रताप. त्याला इर्शाद म्हणून साथ देत असतो. त्याचबरोबर विमल सुद्धा तिथे असते, तीही बोलत असते आणि त्याचबरोबर तो म्हणतो की असा पेपर फाईलमध्ये ठेवू नये लागेल तो क्लायंटच्या हाती. अशा पद्धतीने छान असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि मग प्रताप म्हणतो की सायली अर्जुनच्या या कवितामय प्रेमाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे फायनली त्यांचं प्रेम जे आहे ते आता पुढे येऊ लागलेलं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आता किचनमध्ये असतो, सायली ऑफिसला गेलेली आहे आणि त्यासोबतच अर्जुनने पुढची तयारी करायला घेतली. कल्पना तिथे येते आणि म्हणते, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय नाही, मी ना हे चॉकलेट बनवण्याचा प्रयत्न करतोय पण मला जमतच नाहीये. कल्पना म्हणते, अरे काळजी करू नको, आपल्याकडे एक व्यक्ती आहे अशी की जी तुला खूप छान पद्धतीने चॉकलेट बनवायला शिकवेल. म्हणजे ती क्लाउड किचनही चालवते, आपली नुपूर आहे ना, आपण तिला फोन करूया, ती व्हिडिओ कॉलवरती शिकवेल आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं ते. हे त्यांचं चालू झालेलं असतं. तेव्हा कल्पनाने आता तो पर्याय दिलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल. मग नुपूरला फोन केला जातो. नुपूर म्हणजेच ती क्लाउड किचन चालवते ती. आणि मग नुपूरला फोन केल्यानंतर नुपूर म्हणते, कल्पना मावशी किती दिवसानंतर फोन केलास. ती म्हणते, अग अर्जुनला चॉकलेट बनवायचेत ना. मग अर्जुन फोनवरती असतो आणि मग ती सांगत असते, कसं माहिती का अर्जुन, तू चॉकलेट तर बनवतोयस पण त्याच्यामध्ये तू आता विचार करतोय, टेन्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे ते चॉकलेट जे आहेत ना ते व्यवस्थित बनले जात नाहीयेत. त्यासाठी काय करावं लागणार आहे माहिती का तुला. तर त्यासाठी तुला अगदी शांत डोक्याने म्हणजे चॉकलेट्स तर बनवायचे आहेत, पण त्याच्यामध्ये मनही तेवढं शांत पाहिजे आणि प्रेमानेही चॉकलेट ते बनले पाहिजेत, म्हणजेच त्या चॉकलेटमधील गोडवाही चांगला राहील आणि त्यासोबतच हे सगळं छान असं होईल आणि नक्की तुझे चॉकलेट छान बनतील. मग त्याला रेसिपी सांगायला सुरुवात करते. पहिल्यांदा 1 कप कोको पावडर घ्यायची. त्या पद्धतीने अर्जुनने रेसिपी करायला घेतलेली असते. जसं त्याला नुपूर सांगत आहे त्या पद्धतीने सगळं चालू झालेलं असतं आणि मग नुपूरने छान अशी रेसिपी सांगायला सुरुवात केली. अर्जुन त्या पद्धतीने सगळी तयारी करत असतो आणि चॉकलेट्स बनवत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की खरंच छान चॉकलेट बनवून झालेले आहेत. वाटलंच नव्हतं की एवढ्या छान पद्धतीने हे सगळं घडेल. त्यासोबतच अर्जुन आणि कल्पना खुश झालेले असतात. कल्पनाला पण
छान वाटत असतं म्हणजे सायली खुश होणार आहे. फायनली तिला हे चॉकलेट्स आवडतील असं त्यांच सुरू आहेत. यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नुपूर सुद्धा म्हणते की हो. मग तिला कल्पना म्हणत असते की येऊन जाग नुपूर, खूप दिवस झाले ना, तू आलेलीच नाहीये असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र चॉकलेट तर तयार झालेले आहेत आणि अर्जुनने सायलीच्या आवडीचे हे छानसे चॉकलेट बनवलेले आहेत आणि सायलीला खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. इकडे कल्पना सुद्धा पाहत राहते की अर्जुन खरंच मेहनती आहे. एवढी सगळी मेहनत घेत आहे. कधी किचनच्या आजूबाजूलाही न फिरणारा अर्जुन आज सगळ्यांसाठी एवढं सगळं करत आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी तो करत आहे हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुनलाही आता छान वाटत असतं. फायनली ते चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवले जातात. त्यानंतर इकडे आता प्रिया मात्र वाकून बघत असते आणि ती म्हणत असते की मान्य आहे, तू सायलीला कितीही खुश करण्याचा प्रयत्न कर, पण तुझे सगळे प्लॅन मी फ्लॉप करणार आहे. तुमच्या दोघांच्या आयुष्यात मी आनंद येऊ देणार नाही असं प्रिया म्हणत असते. आणि मग म्हणजे तिने ते फ्रीजमधले जे चॉकलेट्स आहेत ते पळवून घेऊन जाणार असेल किंवा टाकून देणार असेल असा तिचा काहीतरी प्लॅन ठरलेला असेल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजा वाजतो. अर्जुन दरवाजा उघडण्यासाठी जातो, पण जेव्हा तो दरवाजा उघडण्यासाठी गेलेला आहे तेव्हा तिथे कोणीच नसतं आणि मग तो माघारी येतो. त्याला मात्र आता वाईट वाटतं. तो आत आलेला असतो आणि पाहतो तर काय त्याला धक्का बसलेला असतो, कारण पाठीमागून नवरोबा अशी हाक ऐकायला येते. कारण आता सायलीने एक नवीन सुरू केलेलं आहे की अर्जुनला नवरोबा अशी हाक मारायची. मग नवरोबा अशी हाक आल्यानंतर अर्जुन पुन्हा पुन्हा मागे वळतो तर सायलीने एक सुंदर असं सरप्राईज दिलेलं असतं. सायली टेडी म्हणून आलेली असते आणि अर्जुन सायलीकडे पाहतो तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि अर्जुनला सायलीने येऊन असतो. चैतन्य अर्जुनला आवाज देत म्हणतो, काय अर्जुन वहिनी जमतायत ना? स्वयंपाक घरातली काम नाही अवतारावरून? तरी तसं वाटत नाहीये. आता अर्जुन चैतन्यावर चिडतो आणि म्हणतो, तू असंच म्हणणार ना, कारण तू तसाही माझा मित्र आहेसच कुठे ना, तू फक्त तुझ्या वहिनीचा देर आहेस. तर आता चैतन्य हसू लागतो. तर प्रतापराव चैतन्याला म्हणतात, चैतन्य तू अजिबातच काळजी करू नकोस, आमच्या सगळ्यांच्या या दोघांवर बारीक लक्ष आहे. बघू हे चॅलेंज कोण जिंकते. तर अस्मिता म्हणते, मला तरी वाटते की हे चॅलेंज सायली जिंकणार. तर प्रतापराव विचारतात, का तुला असं का वाटते? तर अस्मिता म्हणते, कारण आता कुठे अर्जुनला साखर आणि मीठ यातला फरक कळायला लागलाय, त्यामुळे तो चॅलेंज जिंकेल असं मला तरी वाटत नाही. तर त्याचवेळी आता सायली अर्जुनच्या वेशात पुन्हा एकदा ऑफिसला जाण्यासाठी सज्ज झालेली असते. आता सायली चैतन्याला आवाज देत म्हणते, चला चैतन्य भाऊजी. तर चैतन्य म्हणतो, हो वहिनी, आज आपण कामाची सुरुवात साईटवर जाऊन करू. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा SK इंडस्ट्रीच्या साईटवर जायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. आता यांच्या कामाची लिस्ट तर तयार असते, परंतु याच वेळी अर्जुन आवाज देत म्हणतो, एक मिनिट, तुम्ही साईट ऑफिसला का जाताय? तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये जा ना. तर चैतन्य म्हणतो, अरे पण आम्हाला जो माणूस भेटणार आहे तो साईट ऑफिसलाच भेटणार आहे. मग डायरेक्ट ऑफिसला जाऊन आम्ही काय करणार आहोत? तर अर्जुन म्हणतो, पण बायको, तू तिथे जाणार नाहीस. एकतर बाहेर खूप ऊन आहे आणि ती सुद्धा साईट व्हिजिट आहे, तिथे काम चालू असणार. मग एखादी वीट जर तुझ्या डोक्यावर पडली तर नाही, मला ती रिस्क घ्यायचीच नाहीये. त्यामुळे बायको, तू तिथे जाणार नाहीयेस. मी जे सांगतोय ते तुला ऐकावंच लागेल. आता अस्मिता हसू लागते. अर्जुनच थोडा लक्ष नसतो आणि त्याचवेळी गॅसवर ठेवलेल्या भांड्याचा अर्जुनच्या हाताला चटका लागतो. अर्जुन मोठ्यानेच ओरडतो, आई. आता सायली धावत पळत जाते आणि अर्जुनला म्हणते, किती हा वेंद्रेपणा. अर्जुन म्हणतो, अग पण मला कळत नाहीये की हे स्टुपिड भांड एवढं गरम का आहे. तर अस्मिता अर्जुनला आठवण करून देत म्हणते,
अरे ते ख्यासवर आहे आणि ते स्टुपिड नाहीये. तू जे सायली बद्दलचे विचार करतोयत ना ते स्टुपिड आहेत. तर कल्पना ताई म्हणतात, अगदी बरोबर प्रतापराव म्हणतात. आणि अर्जुन या चॅलेंज पायी तुम्ही असे काहीतरी उद्योग करू नका. जे काही करताय ते अगदी सावकाशपणेच करा. तर आता इकडे सायली अर्जुनची काळजी घेत असते, त्याच्या हाताला बर्फ लावत असते आणि काळजीनेच अर्जुनला विचारते, आग होतीये का? तर अर्जुन म्हणतो की थोड दुखते. आता सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते. सावकाशपणे ती अर्जुनच्या हातावर बर्फ लावत त्याची अगदी मनापासून काळजी घेत असते. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहत असतात. आता सायली अर्जुनची काळजी घेते हे पाहून चैतन्य कल्पना ताईंना म्हणतो, बघतेस ना मावशी, अगं अर्जुनचा थोडा हात काय भाजला तर सायली वहिनी अदलाबदली विसरून सायली सुभेदार ह्या मूळ रूपातच आली आहे. म्हणजे बघ ना अर्जुनची किती मनापासून काळजी घेतीये. तर कल्पनाताई हसू लागतात. आता सायली भानावर येते, तिच्या लक्षात येतं आणि म्हणूनच सायली अर्जुनच्या हातावर बर्फाचा गोळा ठेवत म्हणते, हे घ्या थोडा वेळ, तुम्ही तुमचा हात शेका. थोड्या वेळानंतर आई तुम्हाला मलम लावून देतीलच आणि तसंही मला जास्त वेळ तुमची काळजी घेण्यासाठी थांबता येणार नाही. मला लगेच निघावं लागेल कारण मीटिंगला 1 मिनिटही उशीर झालेला मला चालणार नाही. असं म्हणत आता सायली कल्पना ताईंकडे येते आणि कल्पना ताईंना म्हणते, आई यांच्या हाताला मलम लावून द्याल का? तर कल्पनाताई होकार देतात. तर त्यानंतर सायली आता चैतन्याला म्हणते, चला भाऊजी. असं म्हणत सायली तिची बॅग आणि फाईल घेते. परंतु ज्यावेळी सायली फाईल घेते त्यावेळी फाईल मधलं असणार ते लेटर खाली पडतं. आता ते ग्रेटन कार्ड ज्यावेळी खाली पडतं त्यावेळी चैतन्य आणि अस्मिताने पाहिलेलं असतं. चैतन्य म्हणतो, हे काय आहे? तर अस्मिता म्हणते, हो ना ते काय आहे? आता चैतन्य सायरीच्या अगोदर लगेच ते ग्रेट कार्ड उचलतो. तर अस्मिता म्हणते, काय हे बघ ना. आता चैतन्य पाहतो आणि म्हणतो, हे तर मला केसच्या संदर्भात वाटत नाहीये. असं म्हणत चैतन्य ते पाहतो. आता अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, ते अगोदर ठेवून दे बरं. तर चैतन्य म्हणतो, नाही, तू शांत राहायचं कारण ते काहीतरी महत्वाचं आहे आणि आम्हाला ते पाहायचं आहे. त्यामुळे तू काहीच बोलू नकोस, गप रे. परंतु अर्जुन काही शांत राहत नसतो आणि लागतो, मावशी काका माझ्या हाती काहीतरी फार महत्वाचं लागलं ऐका. हा असं म्हणत चैतन्य आता ती कविता वाचणार. तर प्रतापराव म्हणतात, अरे वाच रे, बिंदास्त वाच. तर आता चैतन्य ती कविता वाचू लागतो. आयुष याला विणणारे तू अस्तर. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.